आलं होतं कोण तुमच्याकडे? तुमच्याकडे कोण आलं होतं का? हा, बोला बोला. कोण विचारणा करायला आलं होतं? तहसीलदार, प्रांत किंवा प्रशासकीय कोणी एखादा व्यक्ती आला होता? खासदार येऊन गेले, बालामामा आले, भावनाताई, बालाराम पाटील आणि माझे सगळे कलाकार. प्रशासनातील कोण व्यक्ती आला होता? तहसीलदार, प्रांत किंवा कोण? आणि जर तुम्हाला सांगता की पाणी प्या म्हणून, पाणी पिणार नाही. नाव भेटेल तेव्हाच मी पाणी पिणार, जे काय असेल ते. पण जोपर्यंत तुमचं उपोषण सुरू आहे तोपर्यंत अजूनही कोणी आलेलं नाही किंवा पाणी पिऊन थोडस स्टेबल व्हावं अशी सगळ्यांची इच्छा आहे. मी घरी आहे, मला काही नाही होईल. काय मग आता पुढे काय, म्हणजे हा लढा आता सुरू राहणार आहे? बोला बोला. मी लास्ट पर्यंत लढणार आहे आणि नाव घेऊनच जाणार आहे. मला काही होणार नाही, मी कुठेही जाणार नाही. मी ज्या जागेवर बसले त्याच जागेवर बसणार. मला माझ्या बापाचं नाव पाहिजे, तेव्हा मी उपोषण सोडणार आहे. केंद्र सरकारला एकच मागणी आहे माझी, की माझ्या बापाचं नाव द्या आणि मला इथून पाणी पाजायला नाही आणि दाखवा. तोपर्यंत आणणार नाही. स्थानिक आमदारांचा कोणाचा फोन पण नाही साधा आला. मी सगळ्यांना हात जोडून विनंती करते की बाबा राजकारण सोडा, आपल्या भूमिपुत्रांसाठी, आपल्या आगरी कोहली कराडी सगळ्यांसाठी एकत्र व्हा आणि ते पाटील साहेबांचं नाव घ्या. तोपर्यंत अडक नाही तुम्ही. मी इथून हलणार नाही. मला एअरपोर्टला नाव दाखवायला न्या बाबा. नाव लावलाय आपण दिबा पाटील साहेबांचा, तेव्हा मी तिथं उपोषण सोड. तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही. मला कोणीही जबरदस्ती करायचा नाही. जर जबरदस्ती केली त्याचे परिणाम सगळ्यांना भोगायला येतील.